नमस्कार, मी परमानंद सुभेदार. आज दिनांक 14/1/2026 मी महाराष्ट्रावरून इथं आलो आहे, ठाण्यावरून अंजनादेवी बेट्टा फिरायला. इथं मला माझे काही मित्र मिळालेले आहेत. या तुम्हाला मी त्यांच्याशी भेट करून देतो. हे आमचे मित्र आहेत MD म्हणून. हे आमचे दुसरे मित्र आहेत माळप्पा म्हणून. हे आमचे तिसरे मित्र आहेत मास्टर म्हणून. हे आमचे चौथे मित्र आहेत जटिंगराय म्हणून. हे सगळे कर्नाटकच्या गुलबर्गामधून मला भेटायला आलेले आहेत इथं. आता आपण पूर्ण अंजनागिरी बेट्टा म्हणून आहे, याची पूर्ण आपण दर्शन सहली करून घेऊ. मी तुम्हाला सांगतो, इथं दिवसाला जवळपास 10 ते 12,000 श्रद्धाळू येतात आणि ते दर्शनाला येतात, दर्शन करतात. हे ऑफ सीझन एवढे लोक असतात. तुम्ही मंगळवार किंवा शनिवारी आले तर तुम्हाला इथं दर्शनासाठी पण तुम्हाला भरपूर वेळ वेट करावा लागेल. हे जवळपास तुम्हाला खालून वरपर्यंत 575 शिड्या आहेत. ते तुम्हाला 575 शिड्या तुम्हाला चालत जावं लागतील. तुम्हाला जागे जागे पाणी प्यायची सोय करून ठेवलेली आहे. वरती गेल्यावरती तुम्हाला चांगला व्ह्यू बघायला भेटेल. त्यानंतर तुम्हाला तिथं जे हनुमानजी आहे त्यांचं तुम्हाला दर्शन करायला भेटेल. तिथं तुम्हाला उत्तम भोजनाची पण सोय केलेली आहे. तर सगळ्यांनी कृपया करून इकडे या आणि अंजनादेवी बेट्टाला बघा. इथंच तुम्हाला जवळपास तुम्ही जर एक दिवसासाठी येत असाल, तुम्ही हे संपून याच्यानंतर तुम्ही अपोजिट साईडला तुम्ही बघू शकता. तिकडं घन जंगलचं सारखं आहे, पण त्या साईडला तुम्हाला हम्पीचे दर्शन करायला भेटेल. जे हम्पी आहेत, हम्पीचे केव्स वगैरे तुम्हाला भेटेल. आणि बघा दिवसाला केवढे लोक येतात जात राहतात. कमीत कमी 10 ते 12,000 लोक डेली येतात. आणि ऑफ सीझन तुम्ही एवढे लोक बघतात. ते आज बुधवार एकादशी आहे म्हणून तुम्हाला एवढे, बाकी वेळा तुम्हाला याच्यापेक्षा जास्त लोक बघायला भेटतील तुम्हाला इकडं. आता याची पुढची माहिती मी तुम्हाला वरती गेल्यावरती देतो. ओके.